आता आपण या पायऱ्यावरून वर आलो तर काय आपलं ते लोखंडी गेट तर ते गेलं फेल. आता काही ते काही तेवढं चालत नाही. आता काही म्हणजे सामान पडून आहे तसंच अंगावर पडलेलं आहे सामान. कपडे ठेवायचं पहिलं रॅक लोखंडी जे आपलं जे सामान पाहिलं की नाही तुम्ही दुकानाचं, त्या दुकानचं सामान आता ते काय विकलं जेवढं राहिले तेवढं एका रॅकमध्ये लावलं आणि बाकीचं आता हे वापरासाठी काढलं आपण. रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे प्रसाद. हा माझा दुसरा ब्लॉग. काल अपलोड केला होता तो पहिला ब्लॉग, माझा पहिला ब्लॉग म्हणून, आणि हा आज दुसरा ब्लॉग. आता वाजले दुपारचे 12 वाजता. मी दुपारी आज मुद्दाम उशिरा ब्लॉग सुरू केला कारण आज तुम्हाला आपल्या घराचा टूर करून द्यायचा होता. म्हटलं बा एकदा घर दाखवून द्या तुम्हाला, म्हणजे कसं होईल की मी कोणत्या रूममध्ये आहे, म्हणजे कोणत्या रूममध्ये काय आहे काय वगैरे तुम्हाला माहीत झालं पाहिजे थोडंसं, म्हणून मी उशिरा ब्लॉग सुरू केला. तसं बाहेरची जर गोष्ट केली तर आभाळ सगळं भरून आहे आणि थोडे ढग आहेत. असं म्हणजे ऊन सावलीचा खेळ चालू आहे वातावरणामध्ये. तसं 3-4 दिवस झाले वातावरण तसंच आहे. म्हणजे कधी आभाळ येते, कधी ऊन येते, कधी आभाळ येते, कधी ऊन येते, पण पाऊस काय पडायचं नाव घेत नाही. जुलै महिना पूर्ण कोरडा गेला पण पाऊस नाही आहे. शेतकरी वाट पाहून थकले असतील, पण आता पिकाला पावसाची म्हणजे पाण्याची आवश्यकता आहे पिकाला. काय माहीत आता देवाच्या हातात आहे जे असेल ते. ठीक आहे, आपण वाट पाण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे ते लोक पाणी देत असतील स्प्रिंकलरने वगैरे, दांडपाणी जे काय असेल ते आपापल्या व्यवस्थेप्रमाणे. पण ज्यांच्याकडे व्यवस्थाच नाही ते लोक तर आता शेवटी पाण्यावरच अवलंबून आहे, वरच्या पावसावरच अवलंबून आहे. आशा करू, देवाजवळ प्रार्थना करू की लवकरात लवकर पाऊस बरसू दे, चांगलं सगळ्या शेतकऱ्याला सुखी कर. शेतकरी सुखी तर जग सुखी. तर आता मी चाललो बाहेर म्हणजे आपली जे माझा व्यवसाय आहे पाणीपुरीचा, छोटासा माझा व्यवसाय आहे पाणीपुरीचा. तर छोटासा स्टॉल लावतो आपण मेन रोडला आपल्या, जो आपला कार्ला रोड जो आहे तो कार्ला रोडला आपण स्टॉल लावतो छोटासा पाणीपुरीचा. तर तिथं पाणीपुरी जी असते आपण रेडीमेड आणतो, तयारच आणतो पाणीपुरी, म्हणजे घरी करत नाही. कारण घरी यावेळेस मी एकटाच असतो. माझी मुलगी आणि माझी बायको समजा त्या जातात शाळेत सकाळी, ते येतात 3 वाजता. त्याच्यामुळं त्यांची काही मदत होत नाही आपल्याला. तर त्याच्यामुळं हे पाणीपुरी बनवायचं जे काम आहे हे एकट्याचं काम नाही आहे. यासाठी कमीत कमी 2 तरी माणसं लागतात आणि मी बनवू शकत नाही. त्याच्या भयंकर किचकट काम आहे ते. तर हे लोक म्हणजे जे बाहेरून आलेले असतात की नाही, म्हणजे दुसऱ्या राज्यातून वगैरे हिंदी सायडर, ते लोक हे पाणीपुरी बनवतात, भयंकर मेहनत करतात ते लोक. त्याच्यात आलो हो बाजारातून जाऊ, पाणीपुरी वगैरे आणली. आता इथे ठेवलेली आहे आपली गाडी. हा आपला मेन रोड, इकडचा जो रस्ता जाते तो बसस्टँडकडे जाते. आणि इथं राहते आमचे घरमालकीन. मस्त झाडं गिडं आहे समोर. आपलं स्वस्तिकचं झाड आहे हे समोर. आपल्या याचं हे काय आहे, सप्तपर्णीचं वगैरे झाड आहे. हे बाई सामान आणलं इथं. हे आपली आणली पाणीपुरी, हे काही सामान आणलं. हे आपला हे गेट, या गेटपासून इकडे आलं की इकडे आल्या पायऱ्या. तर वर जावं लागतं. आता आपण वर राहतो. आता हे सामान घेऊन जातो वर, हे सामान घेऊन जातो वर आता, आणि मग दाखवतो तुम्हाला बाकीचं. आता आपण या पायऱ्यावरून वर आलो तर काय आपलं ते लोखंडी गेट, आणि इकडे जे आहे ते इकडे आहे आपली आपला पॅसेज, जे लांबपर्यंत तिथपर्यंत शेवटपर्यंत. त्याच्यामध्ये अडगळीचं वगैरे सामान राहते जे शिल्लक आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर आलो आपण इथून या गेटमधून या पहिल्या रूममध्ये. आता पहिली रूम म्हणजे आता त्याला हॉलही म्हणता येते, त्याला ड्रॉइंग रूमही म्हणता येते, काय जे काय असेल ते इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते. आणि हे आपलं दार जे गॅलरीमध्ये उघडते, हे जाळीचं दार. ही गॅलरी आपली. इथं ठेवलेलं आहे आपला कूलर, जो आता आतापर्यंत काढला नाही.
आणि ज्याचा वापर अजूनही चालूच आहे. जुलै महिना आला, जुलै महिन्याची 20 तारीख आली आज. हा आपला रोड. त्यानंतर बाहेर आभाळ भरून आलेला आहे. पाऊस काय माहीत आता येते की नाही ते. बाहेर झाडेगिडं आहे, वातावरण चांगलं आहे बाहेरचं. आणि गॅलरीचं दार. अजून काय आहे भाऊ, हे बा हे जे आहे हे आपण कपड्याचं दुकान लावलं होतं घरी. कपडा लेडीज आर्टिकलचं सामानाचं दुकान लावलं होतं घरी. तर ते गेलं फेल. आता काही ते काही तेवढं चालत नाही. आता काही म्हणजे सामान पडून आहे तसंच अंगावर पडलेलं आहे सामान. इथं आहे आपला टी व्ही. हा मुळात म्हणजे कॉम्प्युटरचं मॉनिटर आहे हे. LED स्क्रीन घेतली त्यावेळेस LED मॉनिटर घेतलं होतं आपण. जवळजवळ 2010-11 काहीतरी घेतलं होतं. पुष्कळ वर्ष झालं त्या म्हणजे 15-16 वर्ष होऊन गेले त्या स्क्रीनला. आणि त्याच्यासाठी आपलं हे टी व्ही ट्युनर कार्ड, त्याच्यानंतर हे आपलं होम थिएटर आणि हे सेट टॉप बॉक्स जे फ्री डिशवाला वापरतो आपण. हा या बाहेरून आपण गॅलरीमधून जे आलेलं आहे तिथून आलेली आहे खिडकी, त्याच्यातला कूलर. छोटासा कूलर आहे 2 फुटाचा आणि काम भागवते आपलं. इथं आहे सोफा ठेवलेला आपला. हे आमच्या वडिलाच्या काळातला सोफा आहे. हा 3 सीटर, हा सिंगल सीटर आणि सोबत हा एक आपला सोफा. मी बाकीचं सामान आपलं धान्य गिन्य ठेवलेलं आहे ते. ही पाणीपुरी आता आणलेली. हे झालं. आता ह्या खुर्च्या आहे आमच्या लग्नात आलेल्या. आत्तापर्यंत टिकून आल्या भाऊ. 25 वर्ष झाले लग्नाला. आमची मॅडम ट्युशन घेते इथं. माझी बायको टीचर आहे ना, इथं ट्युशन घेते लेकराची. आणि ह्या चाललो आपण आता हे चाललो आपण आता दुसऱ्या रूममध्ये मधल्या. हो, एक गोष्ट दाखवायची राहिली. इथं आमच्या मोठ्या बाईचा फोटो आहे लहानपणीचा. जी फॅन्सी ड्रेस जी स्पर्धा झाली होती यवतमाळमध्ये, त्याच्यामध्ये राधा बनली होती. नंबर आला होता तिचा. आणि हे आलो आपण मधल्या रूममध्ये. हे आमचं कपडे ठेवायचं पहिलं रॅक लोखंडी. जे आपलं जे सामान पाहिलं की नाही तुम्ही दुकानाचं, त्या दुकानचं सामान आता ते काय विकलं जेवढं राहिलं तेवढं एका रॅकमध्ये लावलं आणि बाकीचं आता हे वापरासाठी काढलं आपण. त्याच्यानंतर हे आहे कपाट. हे कपाट आहे पहा लोखंडाचं. यातही आमच्या बाईचा फोटो लावलेला आहे, मोठ्या बाईचा. तिच्या शाळेमध्ये पहा रुखसानामधून झाली होती. ती नव्हती का ते काश्मीरमध्ये तिनं अतिरेकी मारले होते त्या रुखसानानं. तिचं आम्ही ते गेटअप करून दिलं होतं दिलबाईला आमच्या. आणि ह्या पहा मी आलं लक्षात. ह्या आपलं कपाट हे लग्नामध्ये आलं होतं आम्हाला. इथं छोटंसं स्टँड ठेवलेलं आहे, त्याच्यावर ते काय मेकअपचं वगैरे सामान ठेवलेलं आहे आमच्या घरच्याचं. आणि ह्या ज्या कोट्या आहे आपल्या धान्याच्या, त्याचा उपयोग असा घेतला पोरीनं, म्हणजे पोरीनं पोरीच्या मायनं. त्याच्यानंतर पहा ह्या सज्जे. ह्या सज्जावर आपलं जुनं कम्प्युटर ठेवलेलं आहे, जे आपण पहिले फोटोग्राफी करायचो. तर फोटो स्टुडिओ होता आपला यवतमाळमध्ये. सोबत आता हे बाकीचं सामान ठेवलेलं आहे भाऊ. हे 2 सज्जे आहे या रूममध्ये. याच्यावर काही बॅगा वगैरे ठेवलेल्या आहे आपल्या. हे जे डबे दिसते की नाही, याच्यात एक कपडे आहेत. त्याच्यात भरपूर कपडे आहेत यायचे बायाचे. आपले काहीच नाही. आपले 2-3 ड्रेस असले तरी भरपूर होते आपल्याला. आणि इकडे जर गेलो आपण तर या भागामध्ये येते पहा. इकडे येते हे पहा. हे आहे बेसिन. इथं ब्रश वगैरे करतो. हे छोटंसं स्टँड. ह्याच्यावर मग काही आपलं शेविंगचं सामान, दाढीगिडीचं, काही साबणा, वॉशिंग पावडर वगैरे हे ते असं ठेवतो याच्यावर. बाकी इथंच म्हणजे इथंच दाढी करतो आपण. नळ गेला आहे. आणि हे आहे बाथरूम. हे आणि हे आहे बाथरूम. हे संडास बाथरूम एकत्रच आहे आपलं. ते कंबाईनमध्ये बाहेरून उजेडी येते चांगला. हे कंबाईनमध्येच आहे आपलं. असं हे बंद करून घेऊ. आणि आता दाखवतो तुम्हाला मी किचन. हे आमचे 2 पलंग आहेत. म्हणजे ही बेडरूमचे आपण याला बेडरूम म्हणू शकतो. आता बेडरूमच आहे समजा ते. हे आहे आमचे 2 पलंग. हा पलंग खूप जुना आहे. जवळजवळ 30 वर्ष होऊन गेले आहे. आमच्या वडिलाच्या काळाचा आहे.
आणि हा जो पलंग आहे हा साधावाला म्हणजे हा दिवाण आहे. म्हणजे हा दिवाण आहे आणि हा आपला साधा पलंग आहे. ते दोन्ही एकत्र केले आणि ते मोठी बेडशीट टाकून दिली त्याच्यावर. म्हणजे टेन्शन नाही. इकडून बाहेरून खिडकी उघडते. पहिले आम्ही याच्यात कूलर लावायचो आणि ते परडी बाबा जे कैचीधाम नावाचं जे देवस्थान आहे, कैचीधाम नावाचं जे देवस्थान आहे उत्तराखंडमध्ये, तिथले महाराज आहे ते. मी फार मानतो त्या, म्हणजे मोठा भक्त आहे मी त्याचा. इथं गणपती वगैरे आहेत ठेवलेले, बाकीचे आपले देव आहेत, याची पूजा करतो रोज. जशी घडल तशी म्हणा, असे काही साधी भोळी पूजा राहते आपली, काही असं फारे नसते. हा टेबल फॅन वर काही म्हणजे इथं सिलिंगवर काही पंखा नाही आपल्याकडे, हा टेबल फॅनच आहे. आणि या टेबल फॅननं काम चालवून घ्यावं लागते. हा पुण्याला घेतला होता मी, एकटा होतो त्यावेळेस. हे किचन रॅक आपलं नेहमीचं समजायचं, बाकीच्या तुमच्या सगळ्याच्याच घरात राहते तसं. इथं सिलेंडर, ही शेगडी आपली, त्याच्यावर भांडी कुठे ठेवलेले आहे. दूध तापवायला ठेवलं मी, आता आणलं दूध येताना, आता बाहेर गेलो होतं, दूध तापवायसाठी ठेवलं. आणि दुसरं म्हणजे हे तर बाकी पोळ्या गिळ्या आहे ते आपलं जे काय असतं ते नेहमी. इथं हे तसंच राहिलेलं आहे, उचला लागल. हे कचऱ्याच्या याच्यात टाकून देतो, इथं कचरा जमा होते. आणि इथं जे आहे ना, हे आहे पायऱ्या आपल्या वर जायच्या. ह्या लयच बारीक आहे पायऱ्या आहे, एकच फुटाच्या याच्यात, 1-1.5 फुटाच्या याच्यातच आहे. वर जाता येते, म्हणजे एकच माणूस जाऊ शकते आपल्यासारखं. बाकी तर समजा बाई माणसाचं म्हणजे काही लागत नाही तिकडे वर जायसाठी, काही विषयच नाही त्याचा. बाई माणूस जाऊ शकत नाही आणि आपण धान्य वाळू घालू शकत नाही. हे आपलं पाण्याची बॅरल, हे टाक्या 2 ठेवलेल्या आहे. आणि इथं आहे आपलं किचनचं बेसिन. या किचन ओट्याला लागून तिथं 2 नळ आहेत. एक हा जो आहे हा आपला कॉर्पोरेशनचा येते पाणी, आणि हा आपल्या टाकीतून येते वर, म्हणजे वरच्या टाकीतलं पाणी येते खाली. आणि इथं ठेवलेलं आहे आपला माठ. आता या बॅरलमधलं पाणी, जे बॅरल मी दुकानात घेऊन जात असतो, ही बॅरल जे आहे ते आपली हे मी दुकानात घेऊन जात असतो. 2 एकच बॅरल आहे आपल्या, 2 नाही आहे. संध्याकाळी येताना भरून घेऊन यायची, दिवसभर वापरायचं आणि मग तेल रिकामं करायचं, जाताना माठात टाकून द्यायचं पाणी आणि आपल्या दुकानात पुन्हा भरून घेऊन जायचे पाणी. तर असं आहे भाऊ एकंदरीत आपलं घर. अजून काय राहिलं का काय माहीत, राहिलं असेल तर काही सांगा, काही दाखवायचं असेल तर. अजून काय राहिलं का? असं आहे घर आपलं, साधंसुद्धा आपलं, म्हणजे भाड्याचं आहे, आपलं नाही आहे. भाड्यानं राहतो आपण इथं. आता सोप्यावर बसतो आणि काय असते, तिकडून हवा काही येत नव्हती, ते कूलर तेवढं काही काम नव्हतं करत. त्याच्यामुळं आपण ते कूलर धरलं आणि तिकडे ठेवून दिला. आता आम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते म्हणजे आतापर्यंत तिकडे झोपतो, आम्ही खाली झोपतो. आणि हे आता चाललो आपण किचनमध्ये. किचनमध्ये पहा, सगळ्यात पहिले दर्शन करून देतो तुम्हाला मी देवाचं. हे आहे आपलं देवघर. इथं लक्ष्मी, गणपती, सरस्वती, हे निमकर्णी बाबा, जे कैचीधाम नावाचं जे देवस्थान आहे, कैचीधाम नावाचं जे देवस्थान आहे उत्तराखंडमध्ये, तिथले महाराज आहे ते. मी फार मानतो त्या, म्हणजे मोठा भक्त आहे मी त्याचा. इथं गणपती वगैरे आहेत ठेवलेले, बाकीचे आपले देव आहेत, याची पूजा करतो रोज. जशी घडल तशी म्हणा, असे काही साधी भोळी पूजा राहते आपली, काही असं फारे नसते. हा टेबल फॅन वर काही म्हणजे इथं सिलिंगवर काही पंखा नाही आपल्याकडे, हा टेबल फॅनच आहे. आणि या टेबल फॅननं काम चालवून घ्यावं लागते. हा पुण्याला घेतला होता मी, एकटा होतो त्यावेळेस. हे किचन रॅक आपलं नेहमीचं समजायचं, बाकीच्या तुमच्या सगळ्याच्याच घरात राहते तसं. इथं सिलेंडर, ही शेगडी आपली, त्याच्यावर भांडी कुठे ठेवलेले आहे. दूध तापवायला ठेवलं मी, आता आणलं दूध येताना, आता बाहेर गेलो होतं, दूध तापवायसाठी ठेवलं. आणि दुसरं म्हणजे हे तर बाकी पोळ्या गिळ्या आहे ते आपलं जे काय असतं ते नेहमी. इथं हे तसंच राहिलेलं आहे, उचला लागल. हे कचऱ्याच्या याच्यात टाकून देतो, इथं कचरा जमा होते. आणि इथं जे आहे ना, हे आहे पायऱ्या आपल्या वर जायच्या. ह्या लयच बारीक आहे पायऱ्या आहे, एकच फुटाच्या याच्यात, 1-1.5 फुटाच्या याच्यातच आहे. वर जाता येते, म्हणजे एकच माणूस जाऊ शकते आपल्यासारखं. बाकी तर समजा बाई माणसाचं म्हणजे काही लागत नाही तिकडे वर जायसाठी, काही विषयच नाही त्याचा. बाई माणूस जाऊ शकत नाही आणि आपण धान्य वाळू घालू शकत नाही. हे आपलं पाण्याची बॅरल, हे टाक्या 2 ठेवलेल्या आहे.
आणि इथं आहे आपलं किचनचं बेसिन. या किचन ओट्याला लागून तिथं 2 नळ आहेत. एक हा जो आहे हा आपला कॉर्पोरेशनचं आहे ते पाणी, वरच्या टाकीतलं पाणी येते खाली. आणि इथं ठेवलेलं आहे आपला माठ. आता या बॅरलमधलं पाणी, जे बॅरल मी दुकानात घेऊन जात असतो, हे बॅरल जे आहे ते आपले हे मी दुकानात घेऊन जात असतो. एकच बॅरल आहे आपल्या, 2 नाही आहे. संध्याकाळी येताना भरून घेऊन यायची, दिवसभर वापरायचं आणि मग तेल रिकामं करायचं, जाताना माठात टाकून द्यायचं पाणी आणि आपल्या दुकानात पुन्हा भरून घेऊन जायचे पाणी. तर असं आहे भाऊ एकंदरीत आपलं घर. अजून काय राहिलं का काय माहीत, राहिलं असेल तर काही सांगा, काही दाखवायचं असेल तर. अजून काही राहिलं का? असं आहे घर आपलं, साधंसुद्धा आपलं, म्हणजे भाड्याचं आहे, आपलं नाही आहे. भाड्यानं राहतो आपण इथं. आता सोप्यावर बसतो आणि काय असते हो, असा आहे आपला होम टूर. आता हे होम टूर करायचं कारण काय होतं माहीत आहे का, की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपण कुठं आहे, काय आहे बुवा. मी शूटिंग करताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे, तुमच्यासमोर एक चित्र निर्माण झालं पाहिजे की बुवा हा माणूस नेमकं कुठं आहे. बरं, दुसरी गोष्ट, बाहेरून जेव्हा आलो मी, वर आल्याच्यानंतर आतमध्ये या रूममध्ये शूट करता नाही का लाईन गेलेली होती. त्यावेळेस म्हटलं बा आता लाईन गेलेली आहे, याच्यात अंधारात काही दाखवणं बरोबर नाही तुम्हाला काही. त्याच्यामुळं काय केलं पहा, दूध तापवायला ठेवून दिलं, जेवण केलं. म्हटलं बा एक काम निपटून जाते आपलं. आता जेवण झाल्याच्यानंतर आता पुन्हा म्हणजे लाईन जेव्हा आली त्यावेळेस पुन्हा हे शूटिंग केली. आणि आता वाजलेत 2:15 वाजले म्हटल्याच्यानंतर मला 3-3:30 वाजता जावं लागते. तर 2:30-3 वाजता पुन्हा उठावं लागते मला. आता तर काय करतो, आता थोडासा आराम करतो. थकून जाते माणूस, दिवसभराचं कामं राहतात, काही ना काही कटाई पिटाई हे ते काही ना काही राहतेच आपली दिवसभराची दुकानची. तर 2:15 वाजले, आता थोडासा आराम करतो 2-2:30 वाजेपर्यंत. नंतर दुकानात जातो, आपलं सामान गिमान ते काय बटाटे वगैरे हे करावं लागते ते. आता काय आहे, हा व्हिडिओ थांबवतो इथंच. तर तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये नातेवाईकामध्ये शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल, म्हणजे नवीनच आहे सगळेजण, सध्या आपला दुसराच ब्लॉग आहे, तर व्हिडिओला आपलं हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. म्हणजे थोडंसं जसे सबस्क्रायबर वाढाल तसं माणसाला आनंद होते, अजून जोशमध्ये व्हिडिओ बनवते माणूस. तर लवकरच घसा खरखर करत आहे त्या पाण्यामुळं. ते बॅरलचं पाणी पिऊन आलो ना सध्या, आता वातावरण खराब आहे, घसा खरखर होऊन आला, आवाज असा वेगळा येत आहे थोडंसं. तर त्याच्यामुळं आता काय करतो, हा व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.